Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। एका पक्षाचा एबी फॉर्म आणि दुसऱ्या पक्षाचा आमदार वाटतोय कार्यकर्त्याला, म्हणजे याच्यामुळं कार्यकर्त्याचं खच्चीकरण झालं। लोकही ॲक्सेप्ट करायला लागलेत की बाबा चला चेंज पाहिजे काहीतरी, कारण तेच उमेदवार इतक्या वर्षापासून आहेत, सुधारणा तर काहीच नाही। तेच उमेदवार म्हणल्यानंतर कल्पना जी असते, मानसिकता कशी असते की त्यांचे विचार त्या विकासाला धरून न चालता दुसरीकडे विचार जातात। सगळा घोळ झाल्यानंतर मी आदरणीय शिंदे साहेबांना भेटायला गेलो, त्यांची भेट घेतली, त्यांना सगळी इत्थंभूत माहिती दिली। म्हणलं साहेब की राजकारणाच्या इतिहासात असो की महाराष्ट्राच्या इतिहास असं कधीच कुठं घडलं नसेल। वसमत नगर परिषदमध्ये सुरुवातीला जे आहे ते शिवसेना ही सोहळ्यावर लढणार होती, मात्र ऐनवेळी आमदार संतोष बांगर आणि राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी खेळी करत एकत्र आलेत आणि त्याच्यामुळं येथील शिवसैनिकांची मोठी गुडची झाली आहे। ज्या शिवसैनिकांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्या उमेदवारांना वेळेवर एबी फॉर्म न मिळाल्यामुळं त्यांना आता तिसरी आघाडी करावी लागते आणि तिसऱ्या आघाडीमधनं त्यांना पुरस्कृत पॅनल शिवसेनेने घोषित केलाय। तुम्ही स्वतः शिंदे साहेबांची भेट घेतली, या सगळ्या संदर्भात काय सगळी तक्रार केलेली आहे, काय म्हणणं मांडलंय या शिवसेनेने? हा एबी फॉर्मचा सगळा घोळ झाल्यानंतर मी आदरणीय शिंदे साहेबांना भेटायला गेलो, त्यांची भेट घेतली, त्यांना सगळी इत्थंभूत माहिती दिली। म्हणलं साहेब की राजकारणाच्या इतिहासात असो की महाराष्ट्राच्या इतिहास असं कधीच कुठं घडलं नसेल की एका पक्षाचा एबी फॉर्म आणि दुसऱ्या पक्षाचा आमदार वाटतोय कार्यकर्त्याला, म्हणजे याच्यामुळं कार्यकर्त्याचं खच्चीकरण झालं। हे मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की साहेब आता ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत पण एबी फॉर्म मिळाला नाही ते आता अपक्ष झाले। मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या सगळ्यांना आपण शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करा। तुम्ही इथे सगळी तयारी केली होती शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे तुम्ही उमेदवार घोषित केले होते, जवळपास नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केला होता, ऐन वेळेला असं का घडलं सगळं? आता हे का घडलं, कुणी केलं, खरं म्हणजे आता हे तुम्ही जिल्हा प्रमुखाला विचारलं पाहिजे, तेच तुम्हाला योग्य उत्तर देतील कशामुळे घडलं आणि कशामुळे घडलं गेलं। तुम्ही आता एक आरोप केलाय की तुमचे शिवसेनेचे एबी फॉर्म दुसऱ्यांनी वाटले, नेमके कोणी वाटले, त्यांचं नाव काय? शिवसेनेचे एबी फॉर्म हे या ठिकाणचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरेकडे आमच्या जिल्हा प्रमुखांनी पाठवले आणि त्यांनी ते वाटले, ते 4 कार्यकर्त्याला आमच्या आणि 2 कार्यकर्ते दुसरे असे की जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, असे 5-6 फॉर्म फक्त त्यांनी वाटले। आता या सगळ्यामध्ये शिवसैनिक नाराज आहेत प्रचंड। येत्या काळामध्ये तुम्ही मोठा काही निर्णय घेणार आहात की शिवसेनेशीच तुम्ही सोबत राहणार? मोठा निर्णयाचा विषयच नाही, आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत, कारण पुरस्कृतच आहोत ना। शिंदे साहेबांच्या आदेशानेच आपण हे पुरस्कृत केलेले आहेत, बरोबर आहे, आणि आम्ही शिवसेनेसोबत शिंदे साहेबांसोबतच राहणार आहोत। काही मोठ्या निर्णयाचा काही विषय नाही, मोठा निर्णय हाच आहे की या पुरस्कृत उमेदवाराला कसं निवडून आणता येईल, हाच आमचा मोठा निर्णय आहे। ज्यांनी या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार तयारी केली होती त्या डॉक्टर कॅतमोर आपल्यासोबत आहेत। ताई, ऐन वेळेला तुमचा एबी फॉर्म तुम्हाला मिळाला नाही, खरं तर मोठी तयारी केली होती, आता पुढची रणनीती काय? पुढची रणनीती हीच की अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आणि आपले जे सगळे अपक्ष आहेत त्यांना सोबत घेऊनच लढायचं। आता तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार आहे, तुमच्याच पक्षातले मित्र पक्षातला ते त्यांच्या बाजून आहेत, राष्ट्रवादीचा एक उमेदवार आहे, कसं समीकरण तुम्ही जुळवून आणणार आहात? नाही, आपण आपली तयारी करायची, ते त्याची तयारी करतील। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये जाताय? सध्या मुद्दे म्हणलं तर नगरपालिकेसाठी पाणी व्यवस्थापन आहे, पाणी खूप आहे आपल्या इथं पण त्याचं व्यवस्थापन नाहीये, पाणी व्यवस्थापन नाहीये, आणि महिलासाठी पण काही योजना आहेत ज्या ऍक्टिव्हेट नाहीयेत पण आम्ही त्या चांगल्या ऍक्टिव्हेट करू शकतो महिलासाठी। तुमच्या विरोधात मागच्या वेळी जे नगराध्यक्ष राहिलेले आहेत सगळे मातब्बर लोक आहेत, तुम्ही सुरुवातीला प्रथम मैदानामध्ये उतरताय, लोकांच्या काय भावना आहेत? त्यांच्या विरुद्ध उतरते हेच माझं मोठं पाऊल आहे। लोकही ऍक्सेप्ट करायला लागलेत की बाबा चला चेंज पाहिजे काहीतरी, कारण तेच उमेदवार इतक्या वर्षापासून आहेत, सुधारणा तर काहीच नाहीये। ह्या येऊन काहीतरी करतील अशी त्यांच्या अपेक्षा असेल, ती अपेक्षा मी पूर्ण करू शकते। तर हे उमेदवार आहेत, त्यांचे पती जे
प्रचारामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लागून दिसत आहेत. साहेब, ऐन वेळेला सगळी ही खेळी झाली आणि त्याचे बळी तुम्ही सगळे काही ठरलात. आता सगळं निवडणुकीला सामोरे जात आहेत. नेमकं काय भूमिका आहे? नक्कीच आम्ही जे गेले 4-6 महिने तयारी करत आहोत. खेळी जे होत आहे की डॉक्टर कॅतमवारला इथं नगरपालिकेमध्ये येऊ द्यायचं नाही. कारण आम्ही म्हणत आहोत की बाबा उमेदवार तेच चालणार नाहीत. आपल्याला बदल घडवायचा आहे, वसमतचा विकास करायचा असेल तर उमेदवार बदलला पाहिजे. तेच उमेदवार म्हणल्यानंतर कल्पना जी असते, मानसिकता कशी असते की त्यांचे विचार त्या विकासाला धरून न चालता दुसरीकडे विचार जातात. आणि नवीन उमेदवार आला तर काहीतरी विकास घडतो. आपण महाराष्ट्रात, भारतात बघितलं असेल, जिथे उमेदवार बदलला तिथे विजय मिळाला आहे. त्याचं कारण आहे की जनतेला बदल पाहिजे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही नगर अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहोत. आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की उमेदवार तिथं बदलला तरच नक्की वसमतमध्ये विकासामध्ये बदल होईल आणि वसमत एक सुंदर शहर आम्ही निर्माण करू. एकनाथ शिंदेंनी पुन्हा तुमच्यावर पुरस्कृत पॅनल म्हणून तुमच्याकडे एक जबाबदारी दिली, विश्वास दाखवलाय. कसे उतरणार आहेत त्या विश्वासाला? ह्या विश्वासाला पात्र आम्ही एक तर अशी तयारी केलेली आहे की आमच्याकडे अगोदर पण 30 उमेदवार होते. आता अपक्ष म्हणून आमच्याकडे जवळजवळ 23 उमेदवार आहेत आणि 23 उमेदवाराला एकच चिन्ह कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच आम्ही त्यामध्ये विजयी होऊ. तर हे डॉक्टर कॅतमवार आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा साहेबांनी शिवसेनेच्या उमेदवारांचं म्हणणं एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडलं आणि एकनाथ शिंदेने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे. आता या ठिकाणी तिसरी आघाडी डॉक्टर कॅतमवार यांच्या मार्गदर्शनामध्ये लढते आणि या लढतीमध्ये येत्या काळामध्ये विजय कोणाचा होतो हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, वसमत, हिंगोली.